मुलांनो, निबंध स्पर्धेसाठी विषय आहे माझा आवडता समाजसुधारक। माझा आवडता समाजसुधारक। समाजात सुधारणा घडवून आणणाऱ्या महापुरुषांना समाजसुधारक म्हणतात। असे अनेक महापुरुष आपल्याला भारतात पाहायला मिळतात। त्यापैकी माझा आवडता समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले। महात्मा फुले भारतातील पहिले समाजसुधारक होते, ज्यांनी स्त्री शिक्षण आणि शेतकऱ्यांचे हक्क यासाठी मोठे कार्य केले। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला। ते लहानपणापासूनच बुद्धिमान आणि साहसी होते। त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्रियांचा अपमान याविरुद्ध संघर्ष केला। ज्योतिरावांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। ते म्हणायचे, स्त्री शिकली तर संपूर्ण समाज शिकेल। त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा दिला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काबाबत जागृत केले। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। या संस्थेमार्फत त्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी लोकांना एकत्र केले। ते समानतेचे खूप मोठे पुरस्कर्ते होते। निष्कर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य आपल्याला आजही प्रेरणा देते। त्यांच्यामुळेच आज स्त्रियांना शिक्षण मिळत आहे आणि समाजात सुधारणा झाली आहे। त्यामुळे ते माझे आवडते समाजसुधारक आहेत। जाता जाता सांगेन, ज्ञानाचा दीप लावला ज्यांनी, समाजाला दिला नवा प्रकाश। ज्योतिबा फुलेंचे नाव आहे, ते लढले अन्यायाविरुद्ध खास। जातीभेद मिटवून टाकले, समानतेचा दिला संदेश। स्त्री शिक्षणाचा पाया रचून केला त्यांनी देश महान विशेष। देश महान विशेष। अंधश्रद्धा आणि अज्ञान त्यांनी समाजातून दूर केले। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधक विचार दिले। महात्मा फुले, तुम्ही आदर्श, तुमची प्रेरणा अमूल्य आहे। तुमच्या कार्यामुळेच आज समाज प्रगतशील आहे। हा समाज प्रगतशील आहे। धन्यवाद मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करा।